आणि आज आहे मुंबई गणेशोत्सव महागमन सोहळा दिवस 4। एक नंबर जैसा स्क्रिप्ट दिया था वैसी डायलॉग। पाहू दे सोडूनी गोकुळाचं बार चालला सदारे मथुरेचं दान पाहू दे। तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या ब्लॉगिंग चॅनल मध्ये म्हणजेच S3J ब्लॉग्स मध्ये। धन्यवाद भाई, धन्यवाद सूरज भाई। आपल्यासोबत सूरज भाई पण आहे आज, सूरज सुतार, मिस्टर गणपती बाप्पा। तर आज तारीख 25 ऑगस्ट आणि आज आहे मुंबई गणेशोत्सव महागमन सोहळा दिवस 4। अरे एक नंबर भाई, एक नंबर जैसा स्क्रिप्ट दिया था वैसी डायलॉग। तर ते आजच्या ब्लॉगमध्ये पण आपल्याला मुंबईतील मानाचे जे गणपती आहेत तर त्यांचं आगमन आपल्याला अनुभवायला मिळेल। ठीक आहे, तर सध्या तर चिंचपोकळीलाच आहे। बस मग आजचा ब्लॉग पण आपण एन्जॉय करा। आपल्याला ही व्हिडिओ आवडली तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया। यस मित्रांनो, समोरून पण एक गणपती येतोय, बघूया आता कुठला गणपती आहे। ठीक आहे, बघूया मित्रांनो, अजून एक समोर एक उंच मूर्ती दिसते एकदम बाप्पाची, पूर्ण ती ब्रिजलाच टच होतीये समजा एकदम। ठीक आहे, बस जातो पुढे जाऊन आपल्याला पण दाखवतो एकदा बॅक साईडने आपण बघा की पूर्ण कशी ब्रिज पर्यंत टच होतीये मूर्ती। हे बघा मित्रांनो, ही मूर्ती आहे। ठीक आहे, बघूया आता कुठल्या मंडळाची मूर्ती ते पण बघूया। आणि यांनी आपला ह्या वर्षीचा जो विश्वचषक मारला होता भारताने, तर तो पण म्हणजे देखावामध्ये दाखवला आहे। तर मित्रांनो, आता जस्ट मी आपलं जेवढे पण आपलं काय म्हणतात खरी रोड आणि गणसंकुलच्या एरियामध्ये जेवढे पण गणपती होते तर तेवढे कव्हर केले। आणि त्याच्यानंतर म्हटलं आता कुलाब्याचा युवराज पण निघतोय आता, म्हटलं तर डायरेक्ट आता तिकडेच जातो। तर तिकडे जात असताना आता मी चिंचपोकळी स्टेशनवर थांबलो, तर आपला मोहित भाई मिळाला। तर आपले म्हणजे मोहित भाई आपला अखिल चंदनवाडीच्या परिसरातच राहतात। तर आपला जर प्रिव्हियस ब्लॉग पण बघितला असेल तर त्याच्यामध्ये बघा ते एक टेक आहे मध्ये, तर तेव्हा मोहित भाई पण एकदम आपल्याला गर्दीमध्ये पण त्यांनी आपल्याला ओळखतो तर भेटले होते। देखो भाई देखो, अरे थँक्यू भाई, थँक्यू, अरे थँक्यू भाई, थँक्यू। तर मोहित भाई क्या बोलेगे फिर? बस सबका साथ चाहिए और सब अच्छे से गणेश चतुर्थी अच्छे से सेलिब्रेट करे और सबकी मदद किया करे बस। येस येस येस। अभी आता तेच गणेशोत्सवमध्ये पण जेव्हा जर आपण अखिल चंदनवाडीला जर गेलो तर मोहित भाईला तेव्हा पण नक्कीच भेट देऊ। हां मोहित भाई, पक्का पक्का। येस, चला मित्रांनो आता जाऊ। आता जस्ट ट्रेन आली की 5 मिनिटामध्ये निघतो आणि डायरेक्ट आता बायकाळांना बघू मग जेवढे पण आपले अजून 2-3 गणपती तिकडून पण निघालेत तर त्यांचा पण आगमन सोहळा आपण कव्हर करू। अरे भाई काय बोलतो भाई, काय चालू काय मग? हां कुठले कुठले गणपती बघितले आता? अरे पहिलाच बघतोय अंधेरीचा राजा भेटला जाता नाही भेटला मित्रांनो। आता आम्ही बकरी अड्ड्यामध्ये थांबलो आता बायकायला, पण इकडे जोरदार पाऊस लागला ना तर त्यामुळे आपला ताडदेवचा राजा तर याचा पण आगमन सोहळा जरा स्थगित केला, थांबवलाय। थोडासा पाऊस कमी झाला की आपला ताडदेवचा राजा पण निघेल। गणेश भाई आणि सूरज सुतार दोघं येतात ते आता, त्यांना पण बायकाळ्यालाच उतरतात ते आणि तिकडून डायरेक्ट येतात ते। ठीक आहे, त्यांना पण भेटू मग आपण। मित्रांनो आता समोर बघा इकडे ताडदेवचा राजा निघण्याच्याच याच्यावर मार्गावर आहे। ठीक आहे, आम्ही थांबलो इकडे मावशी कॅमेरा घेऊन आणि मागं बघताना तर मागं तुम्हाला कुलाब्याचा युवराज पण येताना दिसेल। काय करायचं पहिला कुलाब्याचा युवराज बघूया आपण।
हा तो दिसतो नाही तू जातो ना. चल जाऊ मग, पण पहिलं टेक घेऊ, मला टाइम आहे मयाला, कारण बाहेर आल्यावर फोन करो, फवारे खोलने के टाइम पे फोन करो, पर्दा नीचे छोड़ने के टाइम पे फोन करना, हम आएगा. काय रे, जाऊ आपण, जाऊ, चल मागत जाऊ. चलो निकलते. चला मित्रांनो, आपला कुलाबाचा युवराजचा पण आगमन सोहळा आपण पाहिला आणि आता जस्ट ताडदेचा राजा पण निघतोय. सचिन गावडेने पण कॉल केला मला, बोलला की निघतोय आपला ताडदेचा राजा, तर जातो पटकन तिकडेच जातो आणि तिकडचा आगमन सोहळा आपला कव्हर करतो. समोर मित्रांनो ना, आपले जे एकदम खतरनाक फोटोग्राफर आहे ना, एकदम मुंबईचे आपले हरामखोर, तेच आहेत. तर भेटायचं त्यांना, पण नाव एवढं डेंजर आहे ना, तर आपल्याला तर एकदम. भाऊ नमस्कार, बिग फॅन भाई. बाकी एकदम काय झालं, शूट झालं, एक सेल्फी घेऊ का रनिंगमध्ये, काय ठीक. थँक्यू. बस मित्रांनो, आता बकरेट्यातच आहे. तर अजून एक गणपतीचं आगमन झालं इकडे, ताडदेवचा इच्छापूर्ती आहे. ठीक आहे, आपल्याला पुन्हा कॅमेरा फिरून एकदा दाखवतो एकदा, ठीक आहे. मित्रांनो, आता परत आम्ही बकरेट्यालाच आहे आणि इकडे आपला लक्ष्मी कॉटेजचा लंबोदर, तो पण आता निघतो आता. ठीक आहे गणपती जस्ट बाहेरच येतो आता कार्यशाळेतनं. थोडासा पाऊस आला म्हणून साईडला आलो आहे, थोडा पाऊस कमी झाला की गणपती पण बाहेर येईल पूर्ण, तर आपण पण पुढं जाऊ. ठीक आहे, तुम्हाला किती गाव का? अरे आया आला. चलो 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 चलो. अध्यक्ष किंवा मान्यवर पदाधिकारी यांना आमची विनंती आहे की आपण कृपया करून या ठिकाणी व्यासपीठावरती यावं. आम्हाला युवसेना यांच्या वतीने आपलं एक छोटेखानी सत्कार या ठिकाणी करायचं आहे. लक्ष्मी कॉटेजच्या
फुल भन्नाट पाऊस पण चालू आहे मित्रांनो. आणि आपला लक्ष्मीकोडेचा लंबोदराचं पण आगमन सोहळा म्हणजे आता पार पडला आहे. ठीक आहे, बकरेटातनं जास्त निघला आहे आणि त्याचे काही पण ते घेतले ते पूर्ण एकदम भिजत पावसातच घेतलेत. ठीक आहे, बघू आता आपले मित्र लोक कुठे गेलेत, थांबलेत, त्यांना घेऊन डायरेक्ट आता जाऊ आपण लालबाग परळमध्ये. थोडा जास्तच पाऊस वाढला मित्रांनो, तर त्यामुळे आता थोडं साईडलाच थांबलं. आता इकडे बकरी अड्ड्याजवळ थोडासा पाऊस कमी झाला की निघतो बाहेर आणि आपला चिंचोली साईडने जाईल पुढे मग. ठीक आहे, तिकडून आपले म्हणजे आता ॲक्च्युली आमच्या इकडे बकरी अड्ड्याला जास्त टाईम गेला, त्यामुळे तिकडून जे आगमन झाले आपले लालबाग परळमधनं तर ते कवर करायला नाही मिळाले. पण ते शेवटी याच मार्गाने जातील तर आपल्याला मध्ये रस्त्यात भेटतील तर ते पण कवर करू. ये अरे कोणता आहे अजून एक गणपती आला आहे मित्रांनो. चिरा बाजारचा इच्छापूर्ती आहे काय? चला मित्रांनो, अजून एक गणपती आला आहे चिरा बाजारचा इच्छापूर्ती. आता पावसात भिजून शूट करायला लागेल वाटतं. हे बघा मित्रांनो, चिरा बाजारचा इच्छापूर्ती थोडं इकडूनच दाखवतो आपल्याला. चला मित्रांनो, अजून एक गणपती येतोय समोरून. कुठला बोलला तर मगाशी? मुंबईचा विघ्नराज पण येतोय समोरून. मस्त म्हणजे सुंदरशी मूर्ती आहे. आणि वरती काय ब्रह्मदेव आहे ना? अच्छा, ठीक आहे, आता बघू. आता जवळ गेल्यावर आम्ही पण बघू आणि थोडंफार काय आहे शूट करतो. ठीक आहे, पावसाने फुल वाट लावली आज. हालत खराब केली पावसाने, एकदम हालत खराब केली. चला मित्रांनो, अजून एक गणपती येतोय. तर प्रभाळमध्ये महादेव आहेत. तर जाऊन बघूया आता कुठला गणपती आहे. ठीक आहे, परत आला पाऊस जोरदार, परत भिजू. ठीक आहे, थोडा पाऊस आला म्हणून गणपती कवर गेला आहे. माहीत ना आपल्याला ॲक्च्युली कुठं लोकेशन एक्झॅक्ट, पण गणपती मस्त आहे बघा. खारवा गल्ली, खारवा गल्लीचा गणपती बघा मित्रांनो. मित्रांनो, अजून एक गणपती येतोय, पण तेच पावसामुळं कवर आहे गणपती. गेल्या वर्षी सावरपाड्याचा राजा, तेव्हा हे सेम प्रभाव होतं बघा, हे पंचमुखी हनुमानाचं. बाप्पा खेतवाडीचा. चिंचपोकीच्या ब्रिजवरनं अजून एक गणपतीचं आगमन होतं आहे. या बघा मित्रांनो, पान बाजारचा राजा पण निघाला आता. ठीक आहे, जस्ट चिंचपोकी स्टेशनवरच भेटला आपल्याला.
आजच्या आगमनातली सर्वात उंच मूर्ती जस्ट समोरच आहे, उभी आहे, समोरच आहे माझ्या. तर एकदा कॅमेरा करून आपल्याला पण दाखवतो. ग्रँड रोडचा महागणपती. चला मित्रांनो, ग्रँड रोडचा महागणपती आपल्याला बॅक साईडला बघतात दिसेलच, आपल्याला बॅक साईडला दिसत असेल. ठीक आहे, पण याचा एक टेक घ्यायला आलो होतो मी शाहू बिल्डिंगवरच. बस आता याच्यानंतर खालती होतो आणि बाकी त्याच्यानंतरचे पण काही आगमन असतील ना ते पण आपल्याला दाखवतो. ठीक आहे. चला मित्रांनो, आता लगभग सगळे गणपती होते जेवढे म्हणजे आपले गणपती, त्यांचं आगमन तर झालं आहे. त्याच्यानंतर आपण एक छोटासा घेतला स्नॅक्स ब्रेक. हां, काय काय घेतलं आहे? काय? वेफर पाव. वेफर पाव. वेफर पाव, ठीक आहे. बस मित्रांनो, वेफर पाव खातो आणि त्याच्यानंतर बघतो अजून एक गणपती आहे ना, कुठला? बाप्पा बर्फानी. ठीक आहे, बघतो जर जमलंच तर बाप्पा बर्फानीचं पण आपण दर्शन करू. आणि त्याची पण एकदम युनिक मूर्ती आहे. ठीक आहे, पुढे गेलं तर त्याचं पण दर्शन करू आणि त्याच्यानंतर आपला ब्लॉग एंड करू.
हर भोले नमः शिवाय। चला मित्रांनो, मग आजच्या आगमनातली सर्वात उंच मूर्ती म्हणजे लगभग हाईट असेल 30 ते 35 फूट असेल, तर एकदा आपल्याला दाखवतो कामाडीपुराचा बाप्पा बर्फानी। बघा मित्रांनो, ही आपली मुंबईची आजच्या आगमनातली सर्वात उंच मूर्ती आहे आणि पंचमुखी आपला गणेश बघायला मिळेल आपल्याला याच्यामध्ये। खतरनाक मूर्ती आहे म्हणजे ऍक्च्युली त्याचं आगमन तर झालं 2 तास झाले, आगमन सोहळा सुरू झालाय, पण तरी पण आता पण ही लालबाग परळ एरियामध्येच आहे अजून पण। आणि आपल्याबरोबर सूरज सुतार पण आहे कॅमेराच्या मागे, थोडा अँगल सेट करतोय तो, तर म्हणजे खूप प्रचंड म्हणजे केबल आहेत, तर त्यामुळे जरा सांभाळूनच चालू आहे जरा। बस आता अजून कॅमेरा थोडा फिरवतो आणि आपल्याला जरा अजून खतरनाक टेक दाखवतो। भाई संकेत भाई, रिस्क है तो इश्क है। हे स्टिकर छापले होते मध्ये, तर हे पण आणले होते, तर काही 1-2 जणांना तर वाटले मी, पण गेल्या वेळेस आपल्या सूरज भाईला भेटलं नव्हतं। सूरज भाई, आपल्यातर्फे गिफ्ट S3J ब्लॉग्स, लाइक करा, फॉलो करा, सब्सक्राइब करा। और कुछ प्रमोशन चाहिए? और मैं बोलता हूँ इधर चिपका दो स्टिकर। बस मित्रांनो, आता आम्ही पण निरोप घेतो। आजचा ब्लॉग जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। तर म्हटलं की आता याच्याहून चांगला स्पॉट असूच नाही शकत की आजच्या ब्लॉगला एंड करण्यासाठी। मागे बघू शकता आपला कामाडीपुराचा बाप्पा बर्फानी। आजच्या पण आगमन सोहळ्यामध्ये आपण जेवढे पण मानाचे गणपती होते तर त्यांचा आगमन सोहळा अनुभवला। ठीक आहे, आता मी नाव नाही घेत कारण पूर्ण आज मोठी एकदम अख्खी लिस्ट आहे। ठीक आहे, मध्ये पाऊस पण आला तरी पण आम्ही त्याच्यामध्ये पण थोडं शूट केलं, जे म्हणजे जसं जसं जमेल तसं आम्ही शूट केलं। ठीक आहे, आणि आपल्याबरोबर सूरज होता, गणेश होता। ठीक आहे, सूरज काय बोलणार? काय ना, आज मजा आली महाआगमन बघायला। अजून एक दिवस बाकी आहे फक्त, अजून एक महाआगमन बाकी आहे फक्त। एक महाआगमन आहे आणि 31 तारखेला चिंतामणी आहे। एक स्पेशल आगमन आणि एक महाआगमन। बस मित्रांनो, आता हा ब्लॉग पण आता इकडेच एंड करू। ही जर व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती। मोरया।